आणि पैसे आणल्यानंतर ह्याच वाटून घेऊन त्याच्यातच 1.5% व्याज ठेवल्या का तुम्ही अंतर्गत देवाणघेवाणचं 1.5% व्याजाने पैसे घेतात ह्याच आणि ते 1.5% अजून परतफेड पण करतात. म्हणजे ते 1.5% व्याज पण ह्यांनाच यायलंय. 10 लाख बँकेने लोन दिले त्याला बी 1% व्याज असेल तुमच्या लोनला. 1% व्याजाने 1% व्याजाने पैसे कोणी देते का सांगा तुम्ही 10 लाख रुपये. पण तुम्ही बचत गटात असल्यामुळं बचत गटाच्या महिला असल्यामुळं तुम्हाला बँकेनं पत केलं. नमस्कार, आपलं ह्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. काय चाललंय मग, कसं काय बचत गटाचं व्यवस्थित चालू आहे की? सगळं चालू आहे. वेळेवर बचत ते भरत आहात की तुमचं असं का? मग आता मग किती मिळाले तुमच्या बचत गटाला लोन? 10 लाख मिळाले. मग 10 लाख लोन जर मिळाले तुम्हाला 10 जणीमध्ये मिळाले का 10 लाख? आणि 10 जणीने मग वाटप करून घेतलं. प्रत्येकीला 1-1 लाख रुपये आले. बघा बचत गटाचे कसं आहे बघा, तुम्हाला सांगते. तुम्ही महिन्याला 100 रुपये भरता 200 भरता. बघा 200 रुपये तुम्ही महिन्याला भरत असाल तर आज तुम्हाला बँकेने इतकं क्रेडिट केलं की तुम्हाला 10 लाख रुपये लोन मिळालं. आणि 10 लाखामध्ये तुम्ही प्रत्येकीला 1-1 लाख रुपये. मग लोन मिळाल्यावर तुम्ही काय केल्या, व्यवसाय काय केल्या? प्रत्येकीने 2-2 म्हशी आणल्या का? बापरे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे दूध निघून तुमचा घर संसार चाललाय. बघा किती मस्त आज महिलांनी बचत गटाच्या मार्फत लोन घेऊन म्हशी घेतल्या आता म्हणे यांनी. आणि यांनी म्हशी घेऊन यांचा प्रपंच चालत आहे. म्हणजे संसाराला हातभार लागलाय म्हशी घेतल्यामुळं. किती छान असं म्हणजे बचत गटामुळं फायदा झालेला आहे यांचा. आणि दरमहा व्याज बचत आणि लोन परतफेड करता की महिन्याचं? असं का? किती हप्ता यायला तुम्हाला? 5,200 येते बचतचे धरून. म्हणजे 5,000 तुम्ही लोनची परतफेड करत आहात आणि 200 रुपये तुमचा मासिक बचत आहे का? म्हणजे बघा किती चांगलं आहे. आणि दिवसाला म्हणजे म्हैस तुमचे दूध किती देते? 2 म्हशी दूध किती देतात? सकाळी 2 लिटर देतात. 4 लिटर सकाळी, 4 लिटर संध्याकाळी. म्हणजे तुमचं 8 लिटर दुधाचा व्यवसाय चालू आहे. आणि 8 लिटर दूध म्हणजे आज 80 रुपये लिटर दूध असेल आहे ना? बघा किती म्हणजे यांचं घरात बसून दुधाचा व्यवसाय चालत आहे आणि यांचं घर परपंच चालत आहे. म्हणजे हे कशाचा फायदा आहे तर बचत गटाचा फायदा आहे. आणि बचत गटामध्ये यांनी सहभाग घेतला आहे. आणि किती महिला आहेत बचत गटात तुमच्या? 10 महिला. तुमच्या गटात 10 महिला आहेत. बघा म्हणजे यांच्या गटामध्ये 10 महिला आहेत. आणि यांनी मासिक बचत फक्त 200 रुपये भरतात. 10 महिलाचे मासिक बचत 200 म्हणजे 2,000 रुपयांचे दरवेळेस बँकेमध्ये पडतात. पण यांनी दरवेळेस 200 बचत भरून आणि अंतर्गत देवाणघेवाण केले. आणि यांना बँकेनं यायला देत आज घडीला यांना 10 लाख रुपये लोन दिले बँकेनं. 10 लाख रुपये लोन दिल्याने यांनी काय केलेत माहीत आहे काय? म्हशीचा व्यवसाय केले. म्हशीचा व्यवसाय काय मस्त, लगेच त्या म्हशीला चारा पाणी करायचा घरी बसूनच आणि तिचं दूध काढून 80 रुपये प्रति लिटर यांनी दूध विकत आहेत. आणि यांचा घर परपंच चालत आहे. म्हणजे बचत गटामुळे महिलांना एक व्यवसाय मिळालेला आहे. आणि तुम्हाला गरज पडली की तुम्ही बचत गटातून पैसे काढून तुमचा अडचणी भागवत असाल. तुम्ही बचत गटात जाऊन अडचण पडली की पैसे उचलून घेता. म्हणजे जसे घरात डब्यात पैसे ठेवल्यासारखे तुमचे गटामध्ये पैसे आहेत. तुम्हाला जर अडचण पडली तर काहीच ताण नाही. मग तुम्हाला ताण नाही. तुम्हाला गरज पडली की तुम्ही हक्काने जाता गटापाशी आणि पैसे घेता. आणि तुमच्या 5,000 जसे लागले तसे 10-5,000 रुपये आम्ही अंतर्गत देवाणघेवाण करता. आणि त्याला ते पण व्याजाची परतफेड करत असाल तुम्ही? ते बी करता. म्हणजे बघा 5,000 पैसे यांचेच. किती गंमत आहे बघा बचत गटाची. पैसे यांचेच. यांना गरज पडल्यानंतर त्या गटात जातात आणि ह्या पैसे आणतात. आणि पैसे आणल्यानंतर ह्याच वाटून घेऊन त्याच्यातच 1.5% व्याज ठेवल्या का तुम्ही अंतर्गत देवाणघेवाणचं? 1.5% व्याजाने पैसे घेतात ह्याच आणि ते 1.5% अजून परतफेड पण करतात. म्हणजे ते 1.5% व्याज पण ह्यांनाच यायलंय. 10 लाख बँकेने लोन दिले त्याला बी 1% व्याज असेल तुमच्या लोनला. 1% व्याजाने 1% व्याजाने पैसे कोणी देते का सांगा तुम्ही 10 लाख रुपये. पण तुम्ही बचत गटात असल्यामुळं बचत गटाच्या महिला असल्यामुळं तुम्हाला बँकेनं
संपत केलं आणि तुमचा तेवढा फायदा झालाय माहिती आहे का. म्हणजे आज तुमच्या मुलीचा अभ्यास, तुमच्या मुलाचे कपडे, शिक्षणाला पैसे, हे सगळ्या गोष्टीला तुम्हाला कुठल्याच गोष्टीची अडचण पडली नाही ना. हां, म्हणजे आज तुम्हाला सहज जर तुमच्या मुलीला कपडे घ्यायचे झाले, दप्तर घ्यायचं झालं, आता जून महिन्यामध्ये शाळा सुरू होते, मुलांना पुस्तकं, वह्या, कपडे हे सगळं घ्यावं लागते. मग तुम्ही आता तुमच्या गटातून पैसे काढून तुम्ही मुलाच्या शिक्षणासाठी घेऊ शकता ना. समजा तुमचे दुधाचे वेळेवर आले नाही, मागं पुढं झाले, काय झाले, तरी तुमच्या शिक्षणासाठी महत्त्वाचं म्हणलं तर मुलाच्या शिक्षणासाठी, मुलीची फीस भरण्यासाठी, मुलीला कपडे घेण्यासाठी तुम्ही पैसे काढू शकता गटातून. आणि सुखदुःख आलं काढू शकता. आणि तुम्हाला आणखीन काही लहान मोठा व्यवसाय करावा असा वाटला. आता ताई आता बोलता बोलता म्हणल्यात त्यांनी शेती केली म्हणून. बरं, तुम्ही किती शेती केली हो? 2.5 एकर. 2.5 एकर शेतीला किती पैसे दिले तुम्ही? 20,000ला वर्षभर. म्हणजे तुम्ही 2 वर्षाचे 2.5 एकर जमीन गटातून पैसे काढूनच केल्या ना. म्हणजे तुम्हाला हे पण एक व्यवसायच आहे ताई. तुम्ही जी शेती केली ना, गटाचे पैसे 40,000 रुपये काढून, तर हे एक व्यवसायच आहे. म्हणजे शेतीतलं जे उत्पन्न मिळते ते तुम्हाला फायदा मिळणार आहे ना. म्हणजे असं सुद्धा तुम्ही लहान मोठे उद्योग करू शकता. तुम्ही डाळीची मशीन आणू शकता, शेवाळ्याची मशीन आणू शकता, पिठाची चक्की आणू शकता. म्हणजे घरातल्या घरात तुम्ही उद्योगी बनल्यात ना आज. तुम्हाला बरं, तुम्हाला कुठल्या गोष्टीचं टेन्शन राहिले का बचत गटात असल्यामुळं? हा, पैसा नाही असं कधी वाटते का तुम्हाला? आणि याच्यात एक भर पडली आपल्या लाडक्या बहिणीच्या पैशाची. हा, महिन्याला शासनानं 1,500 रुपये आपल्याला आपला लाडका भाऊ टाकत आहे ते पण, आणि आपल्याला बसची सवलत पण. म्हणजे आपल्याला किती सुविधा हो, बचत गटाच्या महिलांना किती सुविधा भेटली. आणि शेती, आता तुम्ही शेती केल्यानंतर मग शेतीतला माल येईल तुम्हाला, घरच्या डाळी, घरची ज्वारी, घरचे गहू, हे पण तुम्हाला खायला वर्षभरासाठी तुम्हाला बेफिकिरीच आहे. आता चांगलं आहे बरं का. असंच काय करा तुम्ही पण पुढं जा. तुमचा पण विकास झाला पाहिजे महिलांचा. आणि तुमच्या आजूबाजूच्या महिलांना तुम्ही घ्या, कोणी नसले तर गटामध्ये घ्या सामील करून. आणि कसं बघा, बचत गट केल्यामुळं तुमचं कसं एकीचं बळ वाढलंय तुम्हाला. तुम्ही एकमेकीच्या घरी सुख दुःख झालं तर जाता आहे ना, बचत गटाच्या महिला एकमेकीच्या घरी जाता. आता किती म्हणजे एक काय झाले बघा, एका सतरंजीवर तुम्ही 10 जणी बसायला शिकल्यात. आणि 10 जणी तुम्ही ज्यावेळेस तुमची मासिक बैठक असते बचत भरण्याची, त्यावेळेस तुम्ही चर्चा करता. म्हणजे तुम्हाला तुमच्या गटामध्ये काय चाललंय हे सुद्धा तुम्हाला समजून आलंय ना. आणि त्याच्यामुळे एक आर्थिक देवाणघेवाणचा म्हणजे एकमेकींसोबत तुमची घट्ट मैत्री पण झाली तुमच्या गटात, बचत गटाच्या महिलांमार्फत. म्हणजे फायदे किती झाले. एक तर तुमचं घर परपंच चालत आहे, आर्थिक तुमचे आर्थिक अडचणी सुटलेल्या आहेत बचत गटामुळं. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या आता लेकराला शिक्षणासाठी किती तारांबळ उठायची व आपली, की लेकराला फी भरायची, कपडे घ्यायचे. पण आज तुम्ही टेन्शनमध्ये मला दिसत नाही, कारण तुम्हाला बचत गटाचा पैसा आणायचा आहे, तुमच्या लेकराची फी भरायची आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या बचत गटामुळं सुटलेल्या आहेत. मग नमस्कार. नमस्कार. भेटू पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपण मजेशीर व्हिडिओ पाहूया. नमस्कार.